अमरावती यवतमाळ महामार्गावर असलेल्या धानोरा गुरव येथील कृषी चिकित्सालय, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व तालुका बीज गुणन प्रक्षेत्र कार्यालयाचा परिसर सध्या अक्षरशः जंगलाचे स्वरूप घेत आहे। 5 इमारती असलेल्या या परिसराला चारही बाजूंनी कचऱ्याने वेढले असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले असताना कृषी विभागाने मात्र त्याला हरताळ फासल्याचे चित्र येथे पाहायला मिळते। कार्यालयाच्या कंपाऊंड वॉल आणि गेटची अवस्था दयनीय असून संपूर्ण परिसर झाडांचा पालापाचोळा आणि गवताने व्यापलेला आहे। रोपवाटिकेसाठी ठेवलेली रेती झाकण्यासाठी टीन शेड उभारले असले तरी तिथे मोठ्या प्रमाणात भंगार साठवले गेले आहे। परिसरात एक जुना ट्रॅक्टरही निष्क्रिय अवस्थेत पडलेला आहे। प्रशिक्षण सभागृहाच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे वाढलेली आहेत। गवत गच्च वाढल्याने संपूर्ण परिसर उजाड आणि अस्वच्छ वाटत आहे। कृषी विभागाच्या ताब्यात असलेली सुमारे 50 एकर जमीन देखभाली अभावी उद्ध्वस्त होत आहे। महाबीजकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवले जात असल्याचा आरोप होत असून त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर दिसून येतो। यंदा हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती, मात्र खराब बियाण्यांमुळे उत्पादन अत्यल्प आहे। या परिसरात कोणत्याही सुरक्षा रक्षकाची व्यवस्था नसल्याने शेतीवर वन्य प्राण्यांचा मोठा उपद्रव होत आहे। पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, तसेच सर्व 5 इमारती कुलूपबंद असल्याचे आढळते। विशेष म्हणजे कोणतीही शासकीय सुट्टी नसतानाही संपूर्ण कार्यालय बंद होते आणि देखभालीसाठी कोणीही उपस्थित नव्हते। इमारतींचे रंग उडाले असून टिनाचे छतही तुटलेल्या अवस्थेत आहे। या संदर्भात कृषी पर्यवेक्षक प्रमोद मोने यांच्याशी संपर्क साधला असता मी सध्या अमरावतीला आहे, लवकरच परिसराची साफसफाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा महत्त्वाचा शासकीय प्रकल्प निष्क्रिय अवस्थेत गेला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।